चला मी आज तुम्हाला अजून एक पेनी स्टॉक सांगतो. काल मी तुम्हाला अजून 2-3 पेनी स्टॉक सांगितले होते. पण मी काही व्हिडिओ मराठीतून आणि हिंदीमधून पण टाकतोय मित्रांनो. तर तसा तुम्ही ते व्हिडिओ पाहत चला आणि मराठीतून असतील किंवा हिंदीतून. तर मी जे आता तुम्हाला पेनी स्टॉक सांगणार आहे त्याबद्दल आपण आता थोडंसं बोलूया. पण आता तुम्हाला मी आतापर्यंत जेवढे पेनी स्टॉक सांगितलेत ना, ते तुम्ही खरंच तुम्ही तुमच्या वॉच लिस्टला लावत चला आणि बघत चला. आणि जे कोणी तुमच्यासोबत नवीन शेअर मार्केटमध्ये येणार आहेत त्यांना सुद्धा हे व्हिडिओ दाखवा, कारण त्यांना मोटिवेशन होईल, त्यांना चांगल्या प्रकारे ते समजेल तरी की बाबा आपल्याला काय त्याच्यामध्ये नवीन बेनिफिट म्हणजे कमी पैशामध्ये किती बेनिफिट होतं असं त्यांना दाखवा. आणि असंही सांगा की बाबा की जे बेनिफिट आपल्याला आता ह्या स्टॉकनं लगेच दिलेले आहे, असं नाही की प्रत्येक स्टॉक आपल्याला लगेच बेनिफिट देईल. दोन्ही बाजू सांगा आणि कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये जास्त बेनिफिट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लाँग टर्मसाठी सुद्धा सांगायचं आहे. त्यांना लाँग टर्मसाठी सांगून जर ठेवलेलं असेल, जर कोणी नवीन स्टॉक मार्केटमध्ये येणार असेल तर त्यांना आपण लाँग टर्मचं जर सांगितलं तर त्यांना ते जर 1-2 महिन्यामध्येच जर त्यांना बेनिफिट येऊ लागलं तर त्यांना उलटा आनंद वाटेल. आणि तुम्ही तसंच लाँग टर्मसाठी ठेवल्यामुळे त्यांचा पेशन्स चांगले टिकून राहतील. अशा पद्धतीनं तुम्ही पेनी स्टॉक जे आहेत मी ते त्यांना सांगितलेले आहेत किंवा तुम्ही ते जे नवीन आहेत त्यांना सांगत चला. तर चला मित्रांनो, मी आता तुम्हाला अजून एक आज जबरदस्त असा पेनी स्टॉक सांगतो की जो की मी स्वतः घेतला होता आणि स्वतः घेऊन काही माझ्या अडचण नसतो मी तो सेल केला. पण आज तो चांगल्या ठिकाणी आहे. तो बाईंगची सुद्धा लेवल त्याला खूप चांगली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीनं तुम्ही पेनी स्टॉक घेत चला. पण एक लक्षात घ्या मित्रांनो, मार्केटमध्ये आता नवीन जेवढे येणारी ही आहे पब्लिक आहे किंवा जे येणारे नवीन बिगनर जे आहेत की स्टॉक मार्केटमध्ये येऊन त्यांना शिकण्याचं आहे किंवा त्यांना उत्सुकता आहे की बाबा आपल्याला चला ह्याच्यामधून काय बेनिफिट मिळतं. कारण की कसं आहे, एफ डी करणाऱ्यांची संख्या आता थोडीशी कमी होत चालली. कारण की एफ डी आपण बँकेमध्ये जसं करतो तसं बँकेमधली जी एफ डी आहे त्याच्यावर व्याजदर कमीत कमी मला ॲटलिस्ट मला माहिती आहे की 8 ते 9% आहे. माझ्यापेक्षा कमी कदाचित मी जास्त सांगेल किंवा त्याच्यापेक्षा समजा आपण 12% धरलं तरी काही आपण एवढं तर नाही आहे. पण चला एखाद्या प्रायव्हेट बँकेमध्ये कुठं 12 असेल, चला मग ह्याच्या पलीकडे तर नाही आहे, पण 15% जरी धरलं तरी मी 1 इयरचं धरलं तरी मी मला काय म्हणायचं मित्रांनो, तुम्हाला मार्केटमध्ये स्टॉक मार्केटमध्ये एखादा स्टॉक 15% रिटर्न हा एक दिवशी देऊन जातो. ह्याचा अर्थ तुम्ही इतकं चांगल्या पद्धतीनं जर मार्केटला टच केलं आणि समजून घेतलं तर तुम्हाला ते निश्चितच चांगला फायदा करून देईन. आणि आत्ताच्या ह्या पिढीमध्ये न्यू जनरेशनमध्ये स्टॉक मार्केटमध्ये येणाऱ्यांची संख्या खूप वाढलेली आहे. प्रत्येकजण ह्या स्टॉक मार्केटमध्ये येऊन आपले स्टॉक बाय करत आहे, जो आपल्या पद्धतीने ॲनालिसिस करत आहे आणि त्या पद्धतीने घेत आहे. पण एवढं निश्चित आहे, कुठलाही व्हिडिओ बघा, कोणाचाही पहा, पण तुम्ही व्यवस्थित पहा, स्वतःचा अभ्यास स्वतः करा, स्वतःचे स्टॉक स्टडी करायला शिका आणि स्वतः घेऊन प्रॉफिट घ्यायला कमवायला शिका, असं माझं म्हणणं आहे. त्यासाठी निश्चितच तुम्ही स्वतः प्रॉफिट घ्या, स्वतः कमवण्याच्या तयारीत राहा आणि स्वतः शिका. थोडीशी आयडिया घ्या चालेल आणि कोणाचं तरी एकाचंच ऐका, पण तुम्ही 10 जणांचं ऐकून वेगवेगळ्या कुरारी करण्यापेक्षा एक कोणाचंही ऐकून आणि त्याच्यावर स्टडी करून आपण ॲटलिस्ट त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करावा. चला आता मित्रांनो, तुम्हाला मी आता जे स्टॉक सांगतोय आणि ज्या स्टॉकमध्ये तुम्हाला किती प्रॉफिट होईल आणि कसं तो चाललाय लाँग टर्मसाठी आणि सध्या काय पोझिशन आहे ते बघू. पण त्याच मी आज तुम्हाला एका व्हिडिओमध्ये असं सांगू इच्छितो की उद्या मी तुम्हाला एक स्टॉक दाखवणार आहे मित्रांनो. त्या स्टॉकने कमी पैशामध्ये आणि किती महिन्यामध्ये किती रिटर्न दिले हे मी तुम्हाला दाखवणार आहे. पण तुम्ही असं समजू नका की मी जे दाखवते किंवा ह्यांनी प्रत्येक स्टॉक कमी दिवसामध्ये जास्त प्रॉफिट देणार आहे, असं नाही आहे. पण ते आता मार्केटची एक म्हणजे मार्केट जेवढं व्हॉलॅटाईल होईल आणि मार्केट जेवढं ते ग्रोथ घेत आहे, मार्केटची जी पोझिशन तयार व्हायला लागली ती खूप स्ट्रॉंग होईल. कारण की येणाऱ्यांची संख्या खूप वाढलेली आहे आणि प्रत्येक जणाला स्टॉक मार्केटमध्ये येऊन पैसे कमवण्याची खूपच म्हणजे इच्छा, असं त्यांना वाटतं की आता मी चला मार्केटमध्ये येऊन थोडीशी इन्व्हेस्टमेंट करून चांगलं रिटर्न भेटेल. कारण की आणि रिटर्न भेटायला पण लागलेले आहेत. त्याच्यामुळं तुम्ही निश्चितच तुम्ही पेनी स्टॉक घ्या, लार्ज कॅप स्टॉक तुम्ही स्टडी करा आणि स्वतः घेत चला. तुम्हाला मी तर माझ्या व्हिडिओ माध्यमातून टाकत जाईल. आणि माझी एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की प्लीज तुम्ही नवीन जे येणारे आहेत स्टॉक मार्केटमध्ये त्यांना माझा व्हिडिओ त्यांना नक्कीच दाखवा. त्यांना बेल आयकॉन जे क्लिक करायला सांगा नोटिफिकेशन येण्यासाठी आणि सबस्क्राईबर करायला सांगा प्लीज, ही माझी विनंती आहे तुम्हाला. तर अशा पद्धतीने आता चला मी तुम्हाला एक स्टॉक सांगतो. मी डायरेक्ट स्टॉक सांगतो तुम्हाला. आणि हां, मी तुम्हाला डायरेक्ट स्टॉक सांगितला, तुम्ही बघितला आणि स्किप करू नका. कारण काय होतं, मी मध्ये मला काही एखादा पॉईंट सांगून जायचं असतं
ते पॉईंट तुम्ही ऐकणार नाहीत. पुन्हा तिथून काहीतरी वेगळंच होऊन बसाल, तुम्ही घेताल. पुन्हा मग म्हणणार की अरे यार असं झालं, स्टॉक तर पुढे गेलाच नाही किंवा खाली. मी जे पूर्ण सांगणार आहे ते पूर्ण ॲटलिस्ट तुम्ही ऐकल्यानंतर जे तुम्हाला समजेल तिथपर्यंत ते योग्यच असेल. चला तर मी आज तुम्हाला स्टॉक सांगतो. BLS इन्फो म्हणून आहे मित्रांनो. BLS इन्फो हा सध्या 5 रुपयाला आहे. मी हा 3 रुपये 15 पैशाला घेतला होता. त्याचं एक कॅल्क्युलेशन करू मित्रांनो आपण. आता असंच कॅल्क्युलेशन मी करून तुम्हाला सांगत जाईल. तर कॅल्क्युलेशन आपण पाहूया ह्याच्यामध्ये. आता मला तो 3 रुपये 15 पैशाला भेटला होता आणि मी रिअल कंडिशन सांगतो. मी घेतल्या होत्या 6,000च्या क्वांटिटी घेतल्या होत्या स्वतःहून. 6,000 डिवायडेड बाय 3.15 तर त्याचे किती 904 क्वांटिटी. समजा आपण 900 धरूया क्वांटिटी. हे 900 क्वांटिटी त्याच्या झाल्यात. पण आता सध्या तो कितीला आहे? 5 रुपयाला आहे. पण त्याच्यामध्ये आपण काय करू की 5 रुपये किती पैशाला आहे तो? 5 रुपये 36 पैशाला आहे. तर 5.36 मायनस 3.15 म्हणजे 2.21 इंटू 1900 म्हणजे 1900 आणि 2.21 जर केलं तर 4,999 एवढं प्रॉफिट सध्या ते मित्रांनो सध्या होत होतं मला. आणि ते मी थोडंसंच करून घेतलं. पण तुम्हाला एक सांगायचं की मी एवढ्याच क्वांटिटीमध्ये एवढं रिटर्न घेऊ शकू लागलो. तर तुम्ही जर जास्त क्वांटिटी घेतली तर किती रिटर्न होईल ह्याचा तुम्ही एक जरा विषय जर घेतला तर मित्रांनो तुम्हाला चांगलाच प्रॉफिट होईल. आता ह्याचं बघा ओपन कितीला झाला आहे? 5.25 हाय कितीला 5.36 आणि लो कितीला 5.25 आणि प्रिव्हियस क्लोज आहे 5.11. तर अशा पद्धतीने ह्या चार्टवर पण आपण जाऊन बघूया चार्टमध्ये काय आहे सध्या. आणि तुम्हाला मी हे दाखवतो ना मित्रांनो, तुम्ही जेवढे पण आहेत ना ते नक्कीच तुम्ही घेत चला. आणि जे कोणी मोठे ट्रेडर आहेत त्यांनी तर बल्कमध्ये क्वांटिटी घेतल्या काही हरकत नाही आहे. 1 वर्ष धरून चला, 2 वर्ष धरून चला, पण एक पेशन्स ठेवून तुम्ही चांगलं मार्केटमध्ये प्रॉफिट घेऊन जाता. जसं की तुम्हाला टाटा पॉवर, टाटा मोटर्स जे आहेत बघा मित्रांनो, कॅन्डल किती बुलिश कॅन्डल आहे ही, की ती असं सांगते की मी आता वर 8 रुपयाला जाणार आहे. आता 5 रुपये 35 पैशाला. इथं 3 रुपयाला आम्हाला इथं थोडीशी सेलिंग आली होती तर तिथं आम्हाला भेटला होता. जर एकदा कदाचित कुठे सेलिंग जर आली चुकून मुकून तर मित्रांनो ह्याला प्लीज बाय करण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीने हा स्टॉक आहे मित्रांनो बघा. आणि हा स्टॉक जर समजा इथून तुम्ही 5 रुपयांनी 8 रुपये 50 पैशाला जरी गेला तर माझं म्हणणं आहे की 3 पॉईंट हे खूप झाले मित्रांनो. तुम्हाला चांगलं प्रॉफिट होऊन जाईल. BLS इन्फो. आता आपण ह्याचं एक थोडक्यात पाहूया. फंडामेंटलमध्ये मी तुम्हाला वाटलं तर ह्याच्यात फंडामेंटलचं काही दिलेलं नाही मित्रांनो. पण 1 इयर रिटर्न 136 दिलेलं आहे. आणि इव्हेंट्समध्ये बघूया आपण. रिझल्ट आलेले होते मित्रांनो पण ते 22चे आहेत. ह्याच्यामध्ये सध्या काहीच नाही आहे. आता ठीक आहे याच्यामध्ये ओव्हरऑल काही नाही. पण ही काय कंपनी काय करते हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल मित्रांनो. काही प्रॉब्लेम नाही आहे तसा. तर ही अशी कंपनी आहे. आणि टेक्निकल व्ह्यू जर बघायला गेलं तर टेक्निकल काय सध्या समरीमध्ये बुलिशच आहे. टेक्निकल व्ह्यूजमध्ये सुद्धा तो बुलिशच असणार आहे. ठीक आहे हरकत नाही. बुलिश मोडवर आहे. थोडंसं खाली आलं तर नक्कीच घ्या. घेतल्यास काय अडचण नाही आहे. 1 आवरसाठी दाखवलं होतं मित्रांनो ते. तरी आपण 1 डेसाठी तर ते पूर्ण बुलिश मोडवरच आहे असं दाखवत आहे. तर ठीक आहे चला मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला हा मी स्टॉक आज सांगितलेला आहे. तुम्ही तुमच्या वॉचलिस्टला लावून ठेवा, बघत राहा. पण काही क्वांटिटी घ्या. कमी क्वांटिटीमध्ये तरी बाय करा त्याला, की जेणेकरून तुम्हाला जास्त बेनिफिट होण्याची शक्यता आहे. आता ही BLS ई सर्व्हिसेस हा 1 महिना 15 दिवसाखाली IPO होऊन गेलेला आहे. त्यांचीच एक ब्रँच आहे ही BLS इन्फोटेज. तर तुम्ही अशा पद्धतीने हा स्टॉक निश्चितच बाय करा. धन्यवाद मित्रांनो. आणि तुम्हाला माझी एक विनंती आहे की प्लीज तुम्ही नवीन जे कोणी आहेत त्यांना माझा चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईबर करायला सांगा. नोटिफिकेशन बेलचा आयकॉन नोटिफिकेशन येण्यासाठी दाबण्यासाठी सांगा. अशा पद्धतीने मित्रांनो चला धन्यवाद.